बिकम पार्ट वनच्या विद्यार्थ्यांनो, आपल्याला आता या युनिट 3 मधला हा जो भाग आहे स्टँडर्ड डेव्हिएशन्स, त्याच्यानंतर मीन डेव्हिएशन्स आणि हा क्वार्टाइल डेव्हिएशन्स. तर या क्वार्टाइल डेव्हिएशन्समध्ये आता मी या एकाच व्हिडिओमध्ये चॅप्टर संपेल आणि मग याचं एक्झाम्पल घेतल्या 3 सिरीजचे 3 आणि त्यानंतर मग एक MCQचं काही गणित टाकलेले आहे. मग पुढले छोटे 2 जे चॅप्टर आहे CV कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन्स आणि त्यानंतर तुमचं स्क्यूनेस हा युनिट 3 मधला भाग. तर या 3 हे युनिट 2 मधला आहे, मग स्क्यूनेस हा पूर्ण एका युनिटवर भाग आहे. तर या दोन्हीच्यामध्ये तुम्हाला फक्त मी MCQच सांगायची गरज पडणार आहे. आणि म्हणून आता पण मात्र हे क्वार्टाइल डेव्हिएशनचं गणित थोडंसं कसं करता येईल, कारण क्वार्टाइल डेव्हिएशनला 2 प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये पहिले तुम्हाला अगोदर अप्पर क्वार्टाइल आणि लोअर क्वार्टाइल काढावं लागत असते. आणि अप्पर क्वार्टाइल, लोअर क्वार्टाइल आणि मिडल क्वार्टाइल. मिडल क्वार्टाइल म्हणजे मीडियन होते. मिडल क्वार्टाइलला मीडियन असे सुद्धा म्हणतात. म्हणून हे बघा की अप्पर क्वार्टाइल आणि लोअर क्वार्टाइल मीडियन सारखंच काढावं लागत असते. तर क्वार्टाइल डेव्हिएशन नावाचं प्रकरण आहे. या क्वार्टाइल डेव्हिएशनमध्ये कसं बघा, सिम्पल सिरीजमध्ये म्हटलेलं आहे, बघून घ्या. क्वार्टाइल डेव्हिएशन कॅल्क्युलेट अँड इट्स कोएफिशिएंट. सिम्पल सिरीज उदाहरण दिलेले असते, म्हणजे व्हॅल्यू दिलेली आहे एकाच, आपण ते व्हॅल्यू लिहून घ्यायची आहे, परंतु ते असेंडिंग ऑर्डर. कारण बघा सिम्पल सिरीज मीडियन काढताना आणि म्हणजेच क्वार्टाइल डेव्हिएशनचं म्हणजे याला Q1 म्हणतात लोअर क्वार्टाइलला. इथं बघा कॅल्क्युलेशन ऑफ लोअर क्वार्टाइल म्हटलेलं आहे. लोअर क्वार्टाइल म्हणजे Q1 आणि अप्पर क्वार्टाइल म्हणजे Q3 आणि मिडल क्वार्टाइल म्हणजे मीडियन M. तर असे 3 क्वार्टाइल असतात. मग याचं क्वार्टाइल डेव्हिएशन काढायचं आहे. तर आता लोअर क्वार्टाइल म्हणजे मीडियन काढत असताना हा सिम्पल सिरीज कधी अरेंज करून लिहावं लागत असते. अरेंज करून म्हणजे कसं आहे, लहानापासून मोठ्यापर्यंत. म्हणून सिम्पल सिरीज बघा 3, 5, 5, 7, 10, 12, 13, 15 आणि 20 असं मी अरेंज केलेलं आहे. हे अरेंज केल्यानंतर तुम्हाला मग आपण मीडियन काढतो आणि बघा फॉर्म्युला मीडियम सारखाच आहे. फक्त एवढंच फरक आहे की भागीला मीडियनमध्ये 2 येते, कारण ते मिडल क्वार्टाइल आहे. आणि इथे मात्र भागीला 4 येते. बघा पहिले आपल्याला 2 क्वार्टाइल काढावं लागेल, लोअर क्वार्टाइल काढावं लागेल आणि हे बघा अप्पर क्वार्टाइल. लोअर क्वार्टाइलला Q1 म्हणतात, लोअर क्वार्टाइलला Q1 म्हणतात आणि अप्पर क्वार्टाइलला Q3 म्हणतात. हे अप्पर क्वार्टाइल आहे, याला Q3 म्हणतात आणि हे लोअर क्वार्टाइल आहे, याला Q1 म्हणतात. फॉर्म्युला बघा, द साईज ऑफ n+1 डिवाइड बाय 4. n म्हणजेच 9 संख्या, 9 भागीला +1 10 होते. 10 भागीला 4 केल्यास 2.5 येते. 2.5 याचा अर्थ 2 पूर्ण संख्या झाली आणि 3च्या मध्ये 2.5 कुठे असेल, 2.5 म्हणा किंवा 2.25 म्हणा किंवा 2.25 म्हणा, हे 2 आणि 3च्या मध्ये आहे. 2 संख्या पूर्ण करून तिसऱ्या संख्येचं मग तो फरक, पॉईंटचा फरक काढायचा असतो. जसं 2.25 असेल, 2.75 असेल, 2.5 असेल, तर सेकंड संख्या कोणती आहे बघून घ्या. तुमची सेकंड संख्यावरून जर विचार करतो म्हटलं तर आपण सेकंड संख्या आहे वरून, हे बघा पहिली आणि दुसरी म्हणजे हे 5 पूर्ण आहे. आणि मग 2.5 कुठे आहे, 2.5 हे 2 आणि 3च्या मध्ये आहे. म्हणून दुसरीचं बघा Q1चं सेकंड संख्येचं 5 घेतलेलं आहे प्लस. आता हा जो 0.5 आहे किंवा 0.25 असेल किंवा 0.75 असेल, या 0.5ला इथं बघा 2.5 आहे ना, तर म्हणजे दुसरी संख्या पूर्ण घ्यायची आणि हा जो 2.5 आहे, 0.5 राहिला आता, कारण 2 पूर्ण करून 0.5 आहे ना, तर 0.5 हा 2 आणि 3च्या मध्ये आहे ना, तर या 2 आणि 3च्या मध्येचा फरक काढायचा. तर इथं 2 आणि 3च्या मध्ये बघा दोन्ही ठिकाणी 5-5 संख्या आहे. हे बघा 2 आणि 3च्या मध्ये 5-5 आहे, दोन्ही 5 आहे. तर 5 मधून 5 गेले 0 फरक राहील ना.
तर शून्य फरकाचा 0.5 कळलं तर शून्यच राहील ना, म्हणून 5 हे Q1 आन्सर येतील. ठीक आहे, म्हणजे 5 हा Q1 आन्सर झालेला आहे. आता दुसरं बघा मग अप्पर क्वार्टाईल. तर अप्पर क्वार्टाईलसाठी फक्त काही तोच फॉर्म्युला राहणार आहे, फक्त इथं Q3 आहे तर हा 3 इथं येतो आणि फॉर्म्युला तोच आहे n+1 भागेला 4. तर 9 इथे 9 पाहिजे होतं, चुकीचं आहे. इथं 9 + 1 भागेला 4 आणि जर केलं तर 2.5 येते आणि 2.5 गुणिला 3 केलं तर 7.50 आले किंवा 7.5 आलं. तर 7.5 म्हणजेच बघा 7 आणि 8च्या मध्ये येईल ना, 7 आणि 8च्या मध्ये. ते बघा मोजा इथून संख्या आपली 1 1 2 3 4 5 6 7 आणि ही 8. या 2च्या मध्ये फरक किती आहे? 2चा फरक आहे. 13 आणि 15 म्हणजे 2चा फरक आहे. पण 13 पूर्ण संख्या करून 7.5 कुठे येईल? म्हणजे 7.5 म्हणजे 7 पूर्ण प्लस 0.5. तर मग हा प्लस 0.5 जो आहे या फरकाला मल्टिप्लाय करत असतो. म्हणजे 13 पूर्ण घ्या, तुम्ही बघून घ्या. 7व्या नंबरची संख्या 13 नंबरची आहे. हे बघा 7व्या नंबरची संख्या किती आहे? 13 आहे ना. आणि आता राहिला 0.5. तर 0.5 ह्या 13 आणि 15 याचा फरक किती पडतो? 2चा. या 2च्या फरकाने मल्टिप्लाय करायचं. 2चा फरक आणि 0.5 म्हणजे 2 गुणिला 0.5 केल्यास 1 येणार. म्हणजे 1 आणि 13 एकूण 14 संख्या येणार. झालं. अशा प्रकारे तुम्ही हे Q1 आणि Q3 म्हणजे अप्पर क्वार्टाईल आणि लोअर क्वार्टाईल काढलेलं आहे. मग हे काढल्यानंतर आपल्याला मग क्वार्टाईल डेव्हिएशनचा फॉर्म्युला लावावा लागेल. तो असा फॉर्म्युला आहे बघा क्वार्टाईल डेव्हिएशनचा. क्वार्टाईल डेव्हिएशन इज इक्वल टू QD याला म्हणतात, Q3 - Q1. Q3 म्हणजेच अप्पर क्वार्टाईल, Q1 म्हणजेच लोअर क्वार्टाईल. Q3 14 आन्सर आलं होतं, Q1 5 आलं होतं. 14 मधून 5 गेले, 9 राहिले आणि भागीला 2 फॉर्म्युलाचा डिवाइड बाय 2. तर 4.5 आन्सर येतील. किती येतील? 4.5 आन्सर येतील. मग याचं कोएफिशियंट विचारलं जाते. तर बघा कोएफिशियंट ऑफ क्वार्टाईल डेव्हिएशन. तर Q1 - Q1 डिवाइड बाय Q3 + Q1 म्हणजे वर मायनसचं हेच राहणार आहे. हे वाला इथं कायम आहे, बघून घ्या. फक्त खाली हेच याला प्लस झालेलं आहे, बघून घ्या. मग 14 - 5 म्हणजे तोच राहणार आहे. खाली 14 + 5 झाले म्हणजे 9 आणि येतं 19. म्हणजे 9 भागिले 19 0.47 आन्सर येते. अशा प्रकारे सिंपल सिरीजमध्ये हे आपण काढूया. मग चलू आपण डिस्क्रीट सिरीजमध्ये. डिस्क्रीट सिरीजमध्ये बघून घ्या, मार्क्स आणि फ्रिक्वेन्सीचे 2 कॉलम येणार आणि याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा आता काही विशेष करायचं नाही आहे. बघा M जसा तसा फ्रिक्वेन्सी लिहिलेली आहे. मग याचं CF कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची असते. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे 2 जशी आहे तशीच मांडायची इथं आणि मग याच्यामध्ये इथं खालच्या संख्या जोडत जायचं. 2 आणि 4 6, 6 आणि 10 16, 16 आणि 8 24, 24 आणि 6 30, 30 आणि 1 31. अशा कम्युलेट केल्यानंतर हे CF कम्युलेट फ्रिक्वेन्सी काढल्यानंतर मग चालायचं लोअर क्वार्टाईल काढण्यास आणि अप्पर क्वार्टाईल काढण्यास. Q1 द साईज ऑफ n+1 डिवाइड बाय 4 द ॲटम्स. तर n तुमचं 31 आहे. 31 अधिक 1 32 झाले. 32 भागीला 4 केल्यास 8 ॲटम. तर 8 ॲटम लाईज इन CF. आता हा 8 कुठं सापडेल तुम्हाला? हे बघा 8 तुम्हाला या 16 मध्ये सापडेल. कारण 6 मध्ये 8 नाही आहे, 16 मध्ये आहे. मग 16चं M किती आहे? 12. म्हणून Q1 तुमचं 12 झालेलं आहे. मीडियन सारखंच काढलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही काढणार आता अप्पर क्वार्टाईल. द साईज ऑफ 3 n+1 डिवाइड बाय 4. 31 भागी प्लस 1 32 झाले. 32 भागीला 4 8 येते. 8 8 2 16 8 तेरी 24. 24 ॲटम लाईज इन CF. आता 24 हा CF मध्ये बघितल्यास इथे बघा ना 24 मध्ये सापडेल. या 24 मध्ये सापडेल आणि त्याचा M किती आहे? 13. म्हणून 13. Q1 12 आलं आणि Q3 13 आलं. आता पुन्हा फॉर्म्युला तोच लावूया आपण. बघा
Q1 डिवाइड बाय Q3 मायनस Q1 डिवाइड बाय 2, 13 मायनस 12 भागीला 2, 13 मायनस 12 1 राहील, भागीला 2 केल्यास 0.5 येते. आणि कोएफिशियंट 13 मायनस 12, 13 प्लस 12 म्हणजेच 1 भागीला 25 येईल बघा, 1 भागीला 25 0.4. अशा प्रकारे तुमचं हे डिस्क्रीट सिरीजचं झालेलं आहे. त्याच्यानंतर कंटिन्यू सिरीजमध्ये तुम्हाला माहीत असेल ग्रुप दिलेला असतो, फ्रिक्वेन्सी असतो, ग्रुपमध्ये ग्रुप मांडून घ्यायचा, फ्रिक्वेन्सी मांडायची, CF मांडायचं. पुन्हा तेच लोअर क्वार्टाईल अप्पर क्वार्टाईल, द साईज ऑफ n डिवाइड, इथं +1 होणार नाही, n 160 आहे भागीला 4, 40 येतो. 40 कुठं CF लाईन करायचं आपल्याला, आ, 40 आपल्याला, आवाज कमी करा रे. त्याच्यानंतर हे बघा तुमचं जे 40 आलेलं आहे, 40 तुम्हाला 50 मध्ये सापडेल. त्या 50चा ग्रुप किती येतो, 20-30 येतो. मग आता इथं बघा लायझन CF 50 अँड इट्स ग्रुप इज 20-30. Q1 इज इक्वल टू N1 प्लस L2 मायनस L1 डिवाइड बाय F1 Q. आता Q1 मायनस C. आता हा Q1 म्हणजेच कोणती संख्या आहे, ही वाली 40. ठीक आहे. L1 म्हणजेच 20, L2 म्हणजेच 30, 30 मायनस 20, 20 प्लस 30 मायनस 20 भागेला F1 म्हणजेच या ग्रुपची फ्रिक्वेन्सी. आणि इथं काय Q1 म्हणजे हे 40 आणि C म्हणजे ज्याला लाईज केलं त्याच्यावरची संख्या 20. अशा प्रकारे मीडियन सारखंच आहे. मग हे काढल्यानंतर आता बघा 30 मधून 20 गेले 10 राहिले, 40 मधून 20 गेले 20 राहिले. या 10 आणि 20चा गुणाकार 200 भागीला 30 केले 6.67 येते आणि या 20 मध्ये जोडलं 26.67 हे तुमचं आन्सर येते. त्याच्यानंतर आता हे झालं तुमचं कोणतं, लोअर क्वार्टाईल. मग अप्पर क्वार्टाईल कसं येणार बघा. अप्पर क्वार्टाईल Q1 द साईज ऑफ 3 फक्त येणार, बाकी हे जुनं सारखंच आहे. 160 भागीला 4, 40 गुणिले 120 येतोय. आता हा 120 तुमचं काय होणार आहे, Q3 होणार आहे. हा Q3 फॉर्म्युल्यामध्ये आपण जेव्हा मांडू फॉर्म्युला Q3 इज इक्वल टू L1 L2 मायनस L1 F1 Q3 मायनस C. तर हे Q3चं आपलं हे बघा 120 येणार इथे फॉर्म्युल्यामध्ये. आणि ह्याला लाईज कुठे केलं आपण, लाईजमध्ये CF 130, त्याचा ग्रुप आहे 40-50. मग हे 40 L1 झाले आणि 50 L2 झालं. आणि याची फ्रिक्वेन्सी किती आहे बघून घ्या. यांची फ्रिक्वेन्सी येणार आहे 35, 50 मायनस 40 भागीला 35, 40 120 इथलेच घेतलेले आहे. आणि 95 म्हणजे हे जे 135 आपण 120 लाईज 130 मध्ये केलं होतं ना, त्याच्यावरचा जो CF आहे तो 95 आहे. म्हणजे 120 मायनस 95 25 येतील. इकडे 50 मायनस 40 10, यांचा गुणाकार होतील 250 भागीला 35 आणि भाग घेऊन 47.14. त्यानंतर मग आपण 47.14 हा Q3 म्हणजे अप्पर क्वार्टाईल आलेला आहे. क्वार्टाईल डिव्हिजनचा फॉर्म्युला Q3 मायनस Q1 डिवाइड बाय 2, 47.14 आलेला आन्सर. 26.67 Q1चा आन्सर, यांचं मायनस केलं भागीला 2 करून हे 10चं उत्तर आलं. आणि इकडे क्वार्टाईल डेव्हिएशन Q3 मायनस Q1 या दोघांची मायनस याची प्लस करून भाग द्यायचा. अशा प्रकारे हे तुमचं क्वार्टाईल डेव्हिएशन विचारलं जाते. परंतु याच्यावर आता MCQ कसे विचारणार हे महत्त्वाचं असते, कारण आपल्याला एवढे मोठे उदाहरणं विचारलं जात नाही परीक्षेमध्ये. तुम्हाला परीक्षेमध्ये MCQ विचारलं जातं. आता MCQ कसे विचारले जाणार बघा, मी समजून सांगतो की पहिला असा MCQ विचारतात की कॅल्क्युलेट क्वार्टाईल डेव्हिएशन्स. काय काढायला लावलं, क्वार्टाईल डेव्हिएशन. आणि तुम्हाला काय दिलं, इफ अप्पर क्वार्टाईलचा आन्सर दिलेला आहे आणि लोअर क्वार्टाईलचा आन्सर दिलेला आहे. तर आपण आता कुठला फॉर्म्युला, जर तुम्हाला काय काढायला लावलं क्वार्टाईल डेव्हिएशन, तर आपण कॅल्क्युलेटरमध्ये हा फॉर्म्युला लावणार. QD इज इक्वल टू Q3 मायनस Q1 आणि डिवाइड बाय 2. हा जर फॉर्म्युला आपण असा लावला तर म्हणजे 47.14 26.67 भागीला 2 केलं तर हे जर केलं तर तुमचं इतकं आन्सर येतील 10.23. म्हणजेच याचा आन्सर हे 10.23 होतील. ओके. दुसरं काय विचारलं बघा, कॅल्क्युलेट कोएफिशियंट ऑफ, कोएफिशियंट विचारलेलं आहे, लक्षात मार्क करा. क्वार्टाईल डिव्हिजन नाही म्हटलं, काय विचारलेलं आहे, कोएफिशियंट विचारलेलं आहे. क्वार्टाईल डिव्हिजन
इफ अप्पर क्वार्टाईल दिलेला आहे आणि लोअर क्वार्टाईल तीच व्हॅल्यू आहे. मग आता कोएफिशियंटचा फॉर्म्युला काय, कोएफिशियंट क्यूडीचा Q3 मायनस Q1 डिवाइड बाय Q3 प्लस Q1. आता मग आपल्याला काय करावं लागेल, 47.14 26.14 हे मायनस करावं लागेल आणि हे दोन 47.14 आणि 26.27 या दोघांचं प्लस करावं लागेल. मग मायनस प्लस केल्यानंतर याला भाग द्यायला लागेल, तर हे उत्तर यायचं कोणतं येईल, 0.277 आन्सर येतील. मग आपल्याला इथं टिक करायचा. अशा प्रकारे ह्या दोन तुमचे कॉर्ड बनलेल्याचे तुमचे MCQ अशा प्रकारे बनतात. आता समजून जा फाइंड आउट अप्पर क्वार्टाईल, कारण आपला फॉर्म्युला कसा आहे बघा क्वार्टाईल डेव्हिएशनचा. क्वार्टाईल डेव्हिएशनचा फॉर्म्युला असा आहे Q3 मायनस Q1 डिवाइड बाय 2. आता तुम्हाला या फॉर्म्युल्यावरून हे QD काढता येते, परंतु हे जर व्हॅल्यू दिली असेल तर या दोनपैकी कोणतंही Q1 पण काढता येते आणि Q3 पण काढता Q3 आणि Q1 दोन्ही काढता येते. तर मग याने या उदाहरणात काय विचारलं, फाइंड आउट अप्पर क्वार्टाईल, म्हणजे याला विचारलं, याला क्वेश्चन मार्क केलेला आहे. आणि बघून घ्या की फाइंड आउट अप्पर क्वार्टाईल इफ क्वार्टाईल डेव्हिएशन्स 0.5, म्हणजे याचं उत्तर दिलेलं आहे तुम्हाला, याचं उत्तर दिलेलं आहे 0.5, याचं उत्तर दिलेलं आहे आणि Q1 लोअर क्वार्टाईलचं उत्तर 12 दिलेलं आहे. म्हणजेच काय झालं की या ठिकाणी आपण असा फॉर्म्युला लावू, क्वार्टाईल डेव्हिएशन इज इक्वल टू Q3 मायनस Q1 डिवाइड बाय 2. तर या फॉर्म्युला मांडल्यानंतर मग आपल्याला याचं उत्तर दिलेलं आहे, बघून घ्या, क्वार्टाईल डेव्हिएशन 0.5. Q3 विचारलेलं आहे तुम्हाला, कोणतं अप्पर क्वार्टाईल विचारलं ना, अप्पर क्वार्टाईल म्हणजे Q3 होते, तर ते जसं ठेवलं, पण Q1चं व्हॅल्यू 12 दिलेलं आहे आणि भागीला 2. आता काय होत असते की हे जे 0.5 आहे, 0.5 ही व्हॅल्यू जी आहे, हे 0.5 आणि खालची व्हॅल्यू हे दोन्ही इकडे बरोबर चिन्हाच्या इकडे येते गुणाकारामध्ये. 0.5 आणि गुणीला 2 झालेलं आहे. आणि मग इकडे Q3 मायनस 12 आहे, पाहून घ्या, जसं आहे तसंच ठेवलं मांडलं मी. हे जसं आहे तसं तर फक्त याला इकडे घेतलं आहे गुणाकारमध्ये. मग या दोघांचा गुणाकार 1 येतो, इकडे Q3 मायनस Q1. मग Q3 या बाजूला घेऊन जाऊ तर हा मायनसमध्ये येतील, मायनसमध्ये येतील, कारण इकडे प्लसमध्ये आहे ना, त्या मायनसमध्ये येतील. आणि हा मायनस 12 आहे आणि इकडं +1 आहे, तर हा इकडं मायनस होणार, म्हणजे मायनस मायनस प्लस, चिन्ह मात्र मायनसचं येतील इथे. आणि मग हे मायनस मायनस कटले, म्हणून Q3 इज इक्वल टू 13 अशा प्रकारे इथं आन्सर येतील. म्हणजे इथं Q3चं आन्सर तुमचं या ठिकाणी 13 राहील. ओके. तर त्यानंतर पुढे आपल्याला एक चौथं त्याने क्वेश्चन विचारलेला आहे बघा. चौथा क्वेश्चन कसा दिलेला आहे बघा, फाइंड आउट लोअर क्वार्टाईल. आता Q1 विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे? Q1 इफ क्वार्टाईल डेव्हिएशन 4.5 आणि अप्पर क्वार्टाईल 14 दिलेलं आहे. पुन्हा आपण तेच फॉर्म्युला मांडला बघा, मांडून बघितला. Q1 इज इक्वल टू हे आन्सर दिलेलं आहे बघा 4.5. Q3चं आन्सर दिलेलं आहे बघा अप्पर क्वार्टाईल 14, या Q3चं आन्सर 14 दिलेलं आणि हे विचारलेलं आहे. आणि इकडे भागीला 2. आता बघा हे 2 इकडे मल्टिप्लायमध्ये जाईल बघा, 4.5 गुणिले 2, इकडे 14 मायनस Q1 हे तसंच राहील, याचं 9 झालं. आता हे Q1 या बाजूला घेऊन जाऊ, 14 हे प्लस आहे, इकडे मायनसमध्ये जाईल, 14 मधून 9 गेले, 5 राहिले, Q1चं आन्सर 5 येईल. अशा प्रकारे तुम्हाला MCQ विचारले जातील. आणि म्हणून हे आपलं प्रकरण इथं संपलेलं आहे. आता तुम्हाला 2 छोटे एक म्हणजे कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन आणि स्क्यूनेसचा एक व्हिडिओ येईल आणि मग त्यानंतर 4 व्हिडिओ मी मॅथमॅटिक्सची पाठवेल. असे एकूण 5 व्हिडिओ आता तुम्हाला, हे 4 व्हिडिओ मी एकाच दिवशी मॅथमॅटिक्सचे व्हिडिओ एका दिवसातच टाकून देईन पूर्णच्या पूर्ण. मग तुम्ही आपल्या म्हणजे अवधीनुसार बघून घ्या. आणि मग मात्र तुम्हाला परीक्षेच्या जेव्हा आपल्याला अजून डिक्लेअर व्हायचे, पण परीक्षा डिक्लेअर होण्याच्या अगोदर तुम्हाला याचे सर्व MCQची पूर्ण चॅप्टरवरचे बरेचसे प्रॉब्लेम पाठवील. ठीक आहे. थँक्यू.